एका नव्या हिरोला थेट मुख्य भूमिकेची ऑफर मिळाली आहे। कोण आहे हा कलाकार ज्याने कोणताही अभिनयाचा अनुभव नसताना सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांसारख्या दिग्गजांना टक्कर दिली आहे? हा नवा सुपरस्टार आहे कापूस कोंडा, एक इवलासा गोंडस कुत्रा। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। एका कुत्र्याच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा अनोखा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरतोय। काय आहे या चित्रपटात खास, पाहूयात, पण त्याआधी मुंबई समाचार मराठीला फॉलो करायला विसरू नका। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आणि तेव्हापासूनच हा भुभू सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। विशेष म्हणजे नवरा माझा नवसाचा नंतर तब्बल 22 वर्षांनी सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे। कापूस कोंडा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून मानवी नातेसंबंध, कुटुंब आणि एका मोक्या प्राण्यावरील प्रेमाची हृदयस्पर्शी कथा मांडतो। त्यामुळेच या चित्रपटाला अ फॅमिली डॉग फिल्म अशी खास टॅगलाईन देण्यात आली आहे। दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी या चित्रपटातून मराठीत पहिल्यांदाच डॉगवर्स ही संकल्पना सादर केली आहे। चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण अंधोरी विलेज येथे करण्यात आलं असून कथानकाला साजेसं वास्तव वातावरण देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। उत्तम कथा आणि दमदार अभिनयामुळे कापूस कोंडा प्रेक्षकांसाठी एक खास मनोरंजनाची भेट ठरणार आहे। मात्र त्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे।